लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे। वारकरी संप्रदायात गंगे इतकं पवित्र स्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या पोटात वारंवार विष कालवलं जात आहे। त्यामुळे सरकारला वारकऱ्यांपेक्षा अवैध कंपन्या महत्त्वाच्या का वाटतात? हिवाळी अधिवेशनात याकडे लक्ष वेधलं तरी त्या कंपन्यांना का वाचवलं जात आहे? आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कधी जाग येणार असे अनेक प्रश्न या निमित्तानं वारंवार उभे राहत आहेत। पाहूयात। प्रशासन असेल किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कुठेतरी या अवैधरित्या चालणाऱ्या कंपन्यांना आपल्या पाठीशी घालतंय। आपली इंद्रायणी आपण बघतोय, मुळा मोठा बघतोय, हे कुठेतरी आपल्याला थांबवणं गरजेचं आहे। कारवाई चालू आहे त्याच्यावर, पण हे जे नदीचे कार्यक्रम असतात की नाही, नदी कृती कार्यक्रम, हे काही वर्ष 2 वर्षाचे नसतात, याला वेळ लागतो। आता इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आणि नदीचा श्वास पुन्हा घुसमटला। हे चित्र सलग 3 दिवस पाहायला मिळते। नदीत पाणी कुठेच दिसत नाहीये, दिसतोय तो फक्त आणि फक्त हा विषारी फेस। प्रशासन असेल किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कुठेतरी या अवैधरित्या चालणाऱ्या कंपन्यांना आपल्या पाठीशी घालतंय आणि प्रशासन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ह्या ज्या कारवाया होतात तर त्याच्यावर डोळे झाकपणे विश्वास ठेवते असं तरी मला वाटतंय। त्यामुळे माझी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती राहील की येत्या काळात जर या गोष्टीवर काही मार्ग निघाला नाही तर आपल्याला वारकरी संप्रदाय असेल किंवा इंद्रायणी तीर्थक्षेत्राच्या परिसरात येणारे जे नागरिक असतील तर त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल। वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी पुन्हा एकदा अशा रीतीनं फेसाळलेली आहे। पिंपरी चिंचवडमधल्या अवैधरित्या चालणाऱ्या कंपन्या या इंद्रायणी नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडतात, त्याच्यामुळं ही इंद्रायणी नदी असं रूप घेते। हे रूप म्हणजे वारकरी आणि स्थानिकांच्या जीवाशी खेळच असल्याचं अनेकदा समोर आलेलं आहे। वारकऱ्यांसाठी ही नदी म्हणजे पवित्र मानली जाते। प्रशासनाने एवढंच लक्ष द्यावं की आपली इंद्रायणी माता जी आहे ती स्वच्छ आणि सुंदर झालेली पाहिजे। की प्रत्येक वारकरी येणारा त्या इंद्रायणीमध्ये आंघोळ केली की ते वास येतो पाण्याचा, त्याच्यामुळे इंद्रायणी नदी म्हणजे खूप घाण झालेली आहे। तर सर्वांना माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की सर्वांनी इंद्रायणी स्वच्छ करून घ्यावी। सतत फेसाळणारी इंद्रायणी नदी आता राजकारणातही चर्चेचा विषय बनली आहे। हिरवगार पाणी ते दिसतं। पूर्वीचे पाणी धरण झाल्या जे आपण बघत होतो, आपली इंद्रायणी आपण बघतोय, मुळा मोठा बघतोय, हे कुठंतरी आपल्याला थांबवणं गरजेचं आहे। की आता ताईने सांगितलं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। ही वेळ का आली? ही वेळ कशासाठी आली? ही वेळ आपण आणलेली आहे। आमची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनला न्यायची आहे आणि मग महाराष्ट्राची अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये 1 ट्रिलियनचं सहभाग नोंदवणार आहे। मग हे करण्यासाठी ह्या गोष्टी दुर्लक्षित व्हायला लागलेल्या आहे। कुठंतरी हे थांबवणं गरजेचं आहे। कारवाई चालू आहे त्याच्यावर, पण हे जे नदीचे कार्यक्रम असतात की नाही, नदी कृती कार्यक्रम, हे काही वर्ष 2 वर्षाचे नसतात, याला वेळ लागतो। आता आपण इंद्रायणीच्या तीरावर म्हणजे ज्या नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत किंवा उद्योग आहेत, यांचं घाण पाणी जाऊ नये याकरता वेगवेगळ्या योजना मंजूर करतो आहे। त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल, पण हे होईल। की अजित पवार, इथल्या नद्यांच्या मध्ये काय अवस्था झालेली, किती प्रदूषण आहे, त्याच्या संदर्भामध्ये फेसाळलंय सगळं पाणी। पोल्युशन बोर्ड तेवढ्या पुरतं लक्ष घालतं, त्याच्यातला मूळ जो त्याच्या मागचं कारण आहे ते शोधलं पाहिजे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत नदी शुद्धीकरणाला वेळ लागेल, पण किती वेळ? कारण ही परिस्थिती काही आजकाल निर्माण झालेली नाहीये, तर हे चित्र गेल्या 7 वर्षांपासून असंच आहे। गेल्या 7 वर्षापासून हा प्रश्न आहे जो मिटलेला नाहीये। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न त्यामुळेच लक्षवेधी ठरला। सत्ताधारी आमदारांनी याच्याशी संबंधित असणारे मंत्री आणि प्रशासनाला धारेवर धरलं। त्यावेळेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं आम्ही 6 कारखाने बंद केल्याचं, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला STP प्लांट अत्याधुनिक करण्याचं आणि ज्या गोडाऊनमध्ये अवैधरित्या सगळा कारभार चालतो त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं या ठिकाणी सांगितलं आणि राज्य सरकारने सुद्धा त्यांच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला। आता या सगळ्या कारवाईला 1 महिना उलटून गेलाय, परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आज जाग आली आहे। आज का जाग आली? तर पुन्हा एकदा ही इंद्रायणी नदी अशा रीतीने फेसाळली आणि त्या सगळ्या लोकांचं आरोग्य धोक्यात असताना सुद्धा जर शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर
शेवटी आमदार म्हणून आम्हाला जी काय आयुध आहेत ती वापरल्यानंतर काही मर्यादा आहेत. तसं आता इंद्रायणीच्या तीरावरचे लोक उद्या आंदोलन जर करायला सुरुवात केली, त्यांचं जर आरोग्य धोक्यात आलं, मग सरकार गंभीर होणार आहे का? आज सरकारनं गंभीरपणानं त्याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे. पिंपरी चिंचवडमधील अवैध कंपन्यांवर आणि त्यांच्याकडून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक पाण्याकडे का दुर्लक्ष केलं जातंय असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. इंद्रायणी नदीवर फेस जमा होतो तेव्हा कारवाईची वार्ता केली जाते, पण पुढे त्याचं काहीच होत नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाला एकच सांगणं, आता तरी या समस्येकडे उघडा डोळे आणि बघा नीट. नाझीमुल्लासह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.